सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि तुम्ही आमच्या सर्व कार्यालयातील महिलांचा सन्मान करण्यासाठी हा प्रोग्राम आयोजित केला त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. खरं तर पहिले महिला ऑफिसमध्ये कामानिमित्त बाहेर पडत होती. चूल आणि मूल एवढी तिची संकल्पना होती. पण शैक्षणिक प्रगती झाली. सावित्रीबाई फुले असतील, फातिमा शेख असतील आणि त्याच्यानंतर जे शैक्षणिक क्षेत्रात ज्योतिबा फुले असतील यांनी जे महिलांसाठी मोठं योगदान केलं आणि त्याच्यानंतर स्त्री शिक्षणाची चळवळ उभी राहिली आणि त्या निमित्ताने महिला पुढे आल्या आणि शिक्षणामध्ये पुढे आल्यानंतर आता आपण जर पाहिलं तर मोठमोठ्या पदावर सुद्धा महिला विराजमान आहेत किंवा त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने त्या पार पाडत आहेत. तर आज आम्ही सुद्धा कार्यालयात कोणत्या ना कोण छोट्या मोठ्या पदावर सगळेजण आपण काम करत आहोत. तर कार्यालयात सुद्धा काम करताना कार्यालयातलं वातावरण सुद्धा स्त्रियांसाठी किंवा महिलांसाठी पूरक असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि इथं आल्यानंतर सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळे जे आपले पुरुष सहकारी आहेत त्यांचं सुद्धा सर्वांचं छान योगदान आहे. सर्वांचं सहकार्य आहे. आमच्या अडीअडचणीला नेहमी सगळेजण पाठीशी उभे असतात आणि एक सगळ्यांचा आधार आम्हाला इथे वाटतो. तर आज आमचा जो तुम्ही सन्मान केला आहे खरं म्हणजे तुमचा पण आणि सगळे कार्यालयातील सर्वांचा मी आभारी आहे. तर एक कविता सर्व असणार आहे. हिमत आनंद म्हणून यांची कविता आहे स्त्रियांवर. हे नारी ना देखना तुम असं कवितेचं नाव आहे. हे नारी ना देखना तुम औरों की नजरों से खुद को, इस दुनिया के तौर तरीकों और रस्मों से खुद को, ये अहंकार भरी नजरें तुम्हें सच कहा दिखाएगी, तुम असल में क्या हो तुम कभी नहीं बताएगी. जो देखना हो खुद को तो मन की आंखों से देख लेना, ये बताएंगी तुम्हें कि तुम ही रचयिता, तुम ही सबसे सुंदर रचना हो. तुम ही मीठी सी लोरी, तुम ही मधुर सा सपना हो, तुम ही घर की लक्ष्मी, तुम ही घर की मुकद्दर हो. तुम ही आसमान छूता पर्वत, तुम ही गहरा समंदर हो, ये बताएगी तुम्हें कि तुम ही ज्वाला, तुम ही रोशनी, तुम ही शीतल, तुम ही शक्ति हो. तुम ही छाव हो, तुम ही धूप हो, हे नारी तुम ही तो दुर्गा माँ का रूप. तर सर्व स्त्री शक्तीला सलाम. आणि सगळे आपण घर आणि ऑफिस अशी सगळी तारेवरची कसरत करून आपल्या परीने आपण कार्यालयात असू दे, सामाजिक असू दे, कुठल्याही याच्यामध्ये आहे आपण आपल्या पद्धतीने योगदान देत आहोत. आणि आपण ह्या सर्व सामाजिक क्षेत्रात किंवा शैक्षणिक किंवा कार्यालयाच्यामध्ये सर आम्ही सगळे खारीचा वाटा उचलत आहोत. तर सगळ्यांनी तुम्ही आम्हाला जो सन्मान दिला, आमचा जो याच्यातून सत्कार केला आणि आम्हाला एक नेहमी सहकार्याची भावना दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द थांबवते. तर आज महिला दिनाच्या निमित्ताने खूप धन्यवाद. तसं महिला दिनच असं नाही तर नेहमीच आमच्याचे आदराने म्हणजे आम्हाला आदराने आणि सन्मानाने वागवतात आणि आत्मविश्वास आमचा वाढवतात. त्यामुळे खूप धन्यवाद. आणि या निमित्ताने मला तर 2 गोष्टी सांगायच्या आहेत. आता आम्हाला पुढच्या महिन्यात 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तर म्हणजे आमची सुरुवातच महिला अधिकाऱ्यापासून झाली आता मॅडमपासून. आणि मी जेव्हा तर मला फक्त प्रशाळेचं काम करायची माहिती होती. असं प्रशासकीय बाबींची काहीच माहिती नव्हती. तर म्हणजे मॅडमनी मला खूप शिकवलं की पत्र कसं लिहायचं आणि प्रशासकीय बाबींची माहिती मॅडमनी खूप माहिती दिली. त्यामुळे या दिवशी त्यांचेही आभार. आणि सर आपल्या उपविभागीय प्रयोगशाळेचा 2 प्रयोगशाळेचा उल्लेख करेन मी. मॅडम आपली करमाळा प्रयोगशाळा आहे. इथं एकच मॅडम आहे अनुभवित मेजर मॅडम. तर त्या एकटीच पूर्ण 4 पदांचं काम सांभाळतात. या निमित्ताने त्यांचंही मी कौतुक करेन. आणि आपलं ज्या पण 2 महिला आहेत आपल्या त्या पण सगळं काम सांभाळतात म्हणजे कुठलेही सहकारी नसतात, पुरुष सहकारी. तर त्यांचंही मी या निमित्ताने कौतुक करेन.
आणि ऑफिसला तसं मॅडम 11 वर्ष झाले आम्हाला येऊन, पण म्हणजे सर्व सहकार्याचं खूप पुरुष सहकारी असू दे, म्हणजे नेहमी असं काय म्हणतो आपण मदत केली मी, आणि एकदम सुरक्षित वाटतं इथं काम करताना. आणि सर आल्यापासून तर एकदम आमच्या म्हणजे कामात पण खूप हे झालं, आणि सर नेहमीच आम्हाला मदत करतात आणि सहकार्य करतात आणि मार्गदर्शन पण करतात. त्यामुळे सर खूप खूप धन्यवाद. मी सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल साहेबांचे आणि सर्व सहकर्मचाऱ्यांचे मनापासून आभार. मी आता नवीनच इथे आलेली आहे आणि इथले कर्मचारी वगैरे पण खूप म्हणजे व्यवस्थित वागतात, सगळे रिस्पेक्टने बोलतात, कॉपरेटिव्ह आहेत सगळे. आणि साहेबांची सुद्धा आम्ही म्हणजे फ्रँकली आमच्या काही अडचणी असेल तर शेअर करू शकतो. म्हणजे इतकं मोठी साहेबांनी दिलेली सर्वांना, त्यामुळे मला फारच छान वाटतं. म्हणजे असे अधिकारी मी तरी माझ्या 15 वर्षांच्या सर्व्हिसमध्ये पाहिलेले, किंवा म्हणजे त्यांचा एक असा भाग वाटायचा दबदबा वगैरे. म्हणजे साहेबांचा आदरयुक्त भीती आहे आमच्याकडनं, पण असं तो म्हणजे भीती नाही वाटत ते अशी की आपल्या अडचणी मांडणं वगैरे. त्यामुळं म्हणजे खूप छान वातावरण आहे, पोषक वातावरण वाटतं मला. आणि खूप आनंद पण झाला जेव्हा बदली झाली तेव्हा. थँक्यू. नमस्कार सर्वांना. तर आपण तर एकमेकांना ओळखतो, पण प्रत्येकाचं एक असं हे राहतं की आपण कोणत्या ह्याच्यावर आहे किंवा काय आहे, यापेक्षाही आपण एक माणूस म्हणून किती छान राहतोय किंवा किती वागणूक छान मिळते हे इथं आल्यावर मला कळलं. खरं तर सांगायचं तर मी खूप ठिकाणी असं नाही प्रायव्हेटायझेशनमध्ये वगैरे जॉब केला होता, पण सुरुवातीला डागा मॅडमने वगैरे खूप काही सांगितलं असं हे असतं. म्हणजे नंतर मग शेख साहेब आले, त्यावेळेस जिल्हा लॅबला होते मी, त्यामुळे त्यांच्याशी एवढे जास्त बोलणं नव्हतं, पण क्वचित असं बोलणं झालं किंवा ऑफिसला बोलवले एक भीती राहायची, दडपण द्यायचं, सर कसं वागवतील किंवा कसं राहील असं वाटायचं काय. पण नंतर तेही असं म्हणजे भीती आहे आदरयुक्त, पण त्यांचा स्वभाव कळला आणि त्यांच्यामुळं आम्हाला कळलं खरं सांगायचं की आपण आहे तो म्हणजे कमी आवाजात आणि व्यवस्थित असं बोलू शकतो, कारण माझा आवाजच काही मोठे. पहिल्यांदा मला खरंच रिअलाइज झालं की सरांनी बोला तुम्ही, पण सावकाश बोला. तेव्हापासून मी नेहमी लक्षात ठेवला आहे आणि राहिला नाही. सर बाकी महिला दिनानिमित्त सरांनी आणि इतर स्टाफने आपला जो सन्मान केला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि महिलांबद्दल विषय सांगायचं म्हणजे सरांनी प्लीज घेतलं, प्रश्न विचारला आपल्याला. थोडं वाटलं की आपण महिला असं आपण काहीच एवढं महिलांविषयी आपल्याला माहिती नाही काही, तर थोडंसं खर्च पण वाटते त्या गोष्टींची. आणि बाकी सर म्हणतात आता पुरुष स्टाफ जो आहे तो खूपच छान आहे, खूप असा म्हणजे सरांना सन्मानाने वागवतात, बोलताना म्हणजे आदरयुक्त बोलतात. त्याच्या सरांचं सांगायचं म्हणलं तर काय त्या सरांचं स्वभाव खूप चांगलं आहे आणि ते पण बोलताना व्यवस्थित कधी असं रागून बोलत नाही, काय नाही, सांगताना पण खूप असं शांततेत सांगतात. त्यामुळे आम्हाला खूप सुरक्षित वाटतं सरांचं कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल धन्यवाद सगळ्यात आधी. सर तुम्ही एवढे क्वेश्चन विचारले, पण आम्हाला रिअली 10 क्वेश्चनवर काही म्हणजे घेता आलं नाही, कारण आधी काय झाले आधी जे कॉलेजला वगैरे असताना म्हणजे कॉलेजशी कनेक्टेड होतं ना, आता घर मुलं आणि ऑफिस सांभाळता त्या सगळ्यांना लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. म्हणजे आणखी महिला दिन साजरा केला, सरांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर सर खरंच खूप सपोर्टिव्ह आहे. नमस्कार सगळ्यांना. सर्वात पहिले तर मी आपल्या शेख साहेबांचे खूप सारे आभार मानते की त्यांनी एवढ्या कार्यक्रमाची छान अरेंजमेंट केली. प्रवीण निरळे आणि इतर सर्व कर्मचारी, पुरुष कर्मचारी ज्यांनी याच्या अरेंजमेंटमध्ये सहभाग घेतला त्यांचे पण खूप सारे धन्यवाद. महिला दिनाचा कार्यक्रम म्हणजे खरं तर कित्येक ठिकाणी फक्त तो एक कॅलेंडरवरचा दिवस एवढाच सेलिब्रेट होतो. हे आल्यापासून खरंच असं वाटतंय की महिला दिनासारखा सेलिब्रेट होतो. मागच्या वर्षी जेव्हा आम्ही पहिल्यांदा इथे डिस्कशन केलं होतं महिला दिनाच्या कार्यक्रमाबद्दल, तेव्हा साहेबांनी म्हणजे लिटरली डिरेक्टली स्वतःची कॉन्ट्रीब्युशन घेऊन मोकळे झाले. ते कोणाकडे असं सांगा, सगळ्यांकडनं गोळा करा हे असे मुद्दे पण नाही. आणि इवन बाकीचे पण कर्मचारी जे आहेत ते स्वतःहून त्याच्यामध्ये सामील झाले, ही खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे आम्हाला तर हे फार छान वाटते आणि एवढे वर्ष तब्बल आता किती 10 वर्ष आपण तिकडे महिला दिन साजरा करतो.
10 वर्षामध्ये आम्ही आमच्याच कंट्रीब्युशनवरती आम्हालाच गिफ्ट घेतो. म्हणजे हे खूपच छान आहे इथे. त्याच्यामुळे मी सांगलीला होते तेव्हा पण एक छान महिला दिन साजरा झाला. इथे असल्यापासून पण छान होतं. त्यामुळे आम्ही ॲक्च्युली जिल्ह्याला जास्त एन्जॉय करतोय. त्यामुळे मला हे खूप छान वाटतं. इथल्या वातावरणाबद्दल स्पेशली म्हणायचं तर फक्त कुठल्याही महिलेला आपण जेव्हा कार्यालयामध्ये काम करतो फक्त सिक्युअर वातावरणाची गरज नसते. एक असं वातावरण पाहिजे असतं ते तिला चॅलेंज करेल इंटेलेक्च्युअली. सिक्युअर वातावरण म्हणजे काय अंधारम गोंजारम नुसतं तर बसवूनच ठेवायचं खुर्चीमध्ये, तर मग ते तर खूप ठिकाणी कामं चालतात. जसं एखाद्या महिलेला सरपंच करायचं आणि कारभार सगळा दुसरंच सांभाळतात. पण तसं नाही, तिला पण तिथे वाटलं पाहिजे की बाबा मी माझ्या कुठल्या तरी इंटेलेक्टला मी चॅलेंज देते. आज जर मला 10+10 20 जमतंय तर उद्या अजून त्याचे गुणाकारही जमतात. एक एक दिवस एक एक स्टेप आपण पुढे जातोय. हा अनुभव आपल्याला ह्या कार्यालयामध्ये येतो. कारण सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला नेतृत्वच इतकं छान मिळालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये अजून एक भर पडली आहे मॅडमची. त्याच्यामुळे आपल्याला गायडन्स झाला, इंटेलेक्च्युअल झाला या बाबतीमध्ये आता आपल्याला कुठेही मला नाही वाटत आहे कोणी आता थांबवू शकेल. आपण सोलापूर कार्यालय म्हणून आपण सगळ्यांनी एकजुटीने खरंच या कार्यालयाच्या कामाला आपण एका खूप मोठ्या लेवलवरती नेऊ शकतो आणि खरंच न्यायला पाहिजे. कॅपेबल जर आपल्याला लिडरशिप मिळते तर आपण त्यांच्याकडनं शिकणं खूप आवश्यक आहे. लिडरशिप क्वालिटीज आणि महिला दिनाच्या निमित्ताने मी आपल्या बिराज सर मॅडमबद्दल 1-2 शब्द फक्त एक अजून सांगू शकते की ते खूप स्ट्रगलमधून आलेले आहे. म्हणजे जस्ट विषय निघाला होता तेव्हा ही माहिती मिळालेली. एक बघायला गेलं तर म्हणजे हे थोडं वादग्रस्त प्रदान होऊ शकतं, पण ॲक्च्युली मॅडम तुमच्या समाजामध्ये मुलींना एवढं शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं जातं. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असा होता, मी लहान असताना माझ्या बऱ्याच मैत्रिणी होत्या ज्या मुस्लिम समाजामध्ये होत्या. लिटरली 8वीत असताना लग्न झालं. एक जण तर रडत होती अक्षरशः 10वीमध्ये असताना की नाही मला काही लग्न नाही करायचं, मला शिकायचं. पण तिची लिटरली 10वीची परीक्षा झाली ना, शेवटच्या पेपरवरनं तिला घेऊन जाऊन डिरेक्टली कार्यालयामध्ये नेलेलं. सो अशा सगळ्या गोष्टींमध्ये एवढ्या सगळ्या स्ट्रगलमध्ये जर एखादी स्त्री, एखादी मुलगी लहानपणापासून खंबीर राहते, एवढा अभ्यास करते आणि एवढ्या धडाडीने पुढे जाते, तरी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आम्हाला तर सगळं ठीक आहे बाबा, सजासजाया मिळू शकतं की ठीक आहे तुला शिकायचं आहे शिक, इझी आहे, इझी गोईंग आहे. फायनान्शियल सोडला तर दुसरा कुठला कसा मॅटर नसतं. पण समाजामधलं विरोध सहन करून सुद्धा एवढ्या मोठ्या पोझिशनपर्यंत जायचं, स्वतः शिकायचं आणि दुसऱ्यांनाही प्रबोधन करायचं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मला वाटतं आपण बिराजदार मॅडमसाठी अजून विलासनाची कारण खरंच म्हणजे एक आपण सगळ्यांच्या स्टोरी ऐकतो. आता एक रिसेंटलीच मी मेरी थारबद्दल आपण मनाच्या टप्प्यावर टाकलेली होती. त्यांचा पण लढा आहे की एक पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये त्यांनी त्यांचं अस्तित्व कसं निर्माण केलं आणि अशी प्रत्येक स्त्रीची एक स्वतःची एक वेगवेगळी स्टोरी आहे. म्हणजे आपण कम्पेअर नाही करू शकत की एकीचं युद्ध छोटं आहे आणि एकीचं युद्ध मोठं आहे. प्रत्येकीसाठी तिची युद्धभूमी आहे ती महाभारताच्या युद्धभूमीसारखीच आहे. आणि तिथे तिचं अभिमन्यू पण होतो, कर्ण पण होतो, अर्जुन पण होतो आणि ती स्वतः कृष्ण पण असते. युद्धभूमीही तीच चालवते, योद्धाही तीच आहे आणि खूप वेळा ऑपोजिशनमध्ये तीच असते. आता मी हे वाक्य का बोलले, ऑपोजिशनमध्ये ती असते म्हणजे कधी कधी आपण आपल्या स्वभावामुळे आपल्यावरती स्वतःवरती संज्ञा करून घेतो की ठीक आहे आपल्या स्वतःच्या कॅपेबिलिटी कमी समजणं, स्वतःचा आत्मविश्वास कमी ठेवणं किंवा कुठल्याही नवीन गोष्टींना व्यवस्थित ट्राय करायला धजावत नाही आपण. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याने आपण आपल्याच प्रगतीवरती आपल्याच विकासावरती घाला लागतो. त्यामुळे या युद्धभूमीमध्ये आपणच सैनिक आहे आणि आपणच आपले शत्रू आहोत. तर मला असं वाटतं आपण आपल्या शत्रूवरती आजच्या दिवशी आपण ठरवूया की आपण निपात करू त्याचा, आपण त्याच्या बरोबरच आपण लढा करूया आणि आपणच जिंकूया. तर एवढं सांगून मी आजचे माझे 2 शब्द सांगतो. त्यानंतर महिला दिन सेलिब्रेट करणं हे माझ्यासाठी आत्तापर्यंत नवीन नाही आहे. याच्या आधी खूप साऱ्या संस्थांमध्ये कॉलेजेसमध्ये महिला दिन साजरा झालेला. पण एक फरक मला जाणवला खूप मोठा, तो म्हणजे 365 दिवसांपैकी एक दिवस तुम्ही महिला दिन म्हणून साजरा करता. उरलेले 364 दिवस तुम्ही आम्ही पुरुष आहोत हे हात दाखवत राहता आणि त्या एक दिवशी एवढा आरडाओरडा करता की महिला दिन साजरा करतोय, महिला दिन साजरा करतोय आणि करताय काय फक्त तुम्ही हे अरेंज करताय नाही करता. पण इथे तसं जाणवलं नाही. इथे प्रत्येक महिलेला तेवढाच इम्पॉर्टन्स दिलं जातं आणि सगळं म्हणजे महिला आणि पुरुष म्हणण्यापेक्षा आपण कलिग म्हणून काम करताय.
म्हणजे हा माझा फक्त 12वा दिवस आहे आजचा ऑफिसचा. पण मला असं जाणवलं नाही आहे. मला असं वाटतं खूप वर्ष झालं मी तुमच्यासोबत काम करते आणि प्रत्येक जरी मला नावानिशी अजून लोकांची नावं पाठ झालेली नाही आहेत, पण त्यांच्याबरोबर बोलताना कधीच वाटलं नाही की मी यांना ओळखत नाही. आणि सर, शेवटी मला सरांबद्दल फक्त एवढं सांगायचं आहे की आपण एक म्हण म्हणतोय सगळे म्हणतात की प्रत्येक सक्सेसफुल पुरुषांच्या मागे एक स्त्रीचा हात असतो. मी म्हणते की प्रत्येक स्त्रीच्या म्हणजे सक्सेसफुल स्त्रीच्या मागे सुद्धा एक पुरुषाचा हात असू शकतो. म्हणजे ते तुम्ही फक्त पती म्हणून विचार करू नका, वडील म्हणून पण आहेत. सुरुवात त्यांच्यापासून होते. शिक्षण म्हणा किंवा एक माणूस म्हणून जे घडवणं आहे. आई शिकवते, संस्कार देते, पण जो मेन भाग असतो की आपण काय नाही करायला पाहिजे. आई शिकवते काय करायला पाहिजे, पण आपल्याला वडिलांकडून नकळतपणे कळतं की आपण काय नाही करायला पाहिजे मोस्टली. त्यामुळं ते त्यांचा तो जो मेन पाया आहे आपल्या जीवनाचा त्यांच्याकडून भाऊ म्हणून आपला नेहमी आपल्याला हे असतं लक्षात राहतं की कुठे जायचंय, करायचंय, सोडणारा कोणी हा तो सोडेल. म्हणजे फ्रेंड म्हणा किंवा एक रक्षक म्हणा, प्रत्येक गोष्टीत तो आपल्याला सपोर्टिव्ह असतो. हा झाला आपल्या आयुष्याचा अर्थावेळ. राहिलेला जो पूर्ण लाईफ आहे इट इज टोटली डेडिकेटेड टू युअर हजबंड. म्हणजे एक आई म्हणून मुलांना सांभाळणं किंवा इन-लॉजला पाहणं, घरचं सगळं काम, त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही वर्किंग असाल तर मग ते तुमची जी तारेवरची कसरत आहे त्या कसरतीला जर रिअल कोणी सांभाळून घेणार असतं तर तो आपला हजबंडच असू शकतो. म्हणजे एखाद्या वेळी काही नाही दिला डबा, नाही झालं, ठीक आहे मी बाहेर खातो, ठीक आहे मी बाहेरून बघतो काही असं म्हणणारं जर आपल्याला हजबंड मिळालं तर लाईफ आपल्याला अजून काय पाहिजे, आपण काय मागायचं. सो मला असं वाटतं की प्रत्येक मुलीला आपण जसं वडील म्हणून आपण जसं सपोर्ट करतो, भाऊ म्हणून जसं सपोर्ट करतो, तसं बायकोला पण सपोर्ट करायला पाहिजे. शी ऑल्सो नीड्स युअर सपोर्ट. आणि मला तर मी सांगू शकत नाही की किती इम्पॉर्टंट आहे यांची म्हणजे असणं माझ्या लाईफमध्ये. पण स्टील सगळ्यांना मी अशी अपेक्षा करते की तुम्हाला सुद्धा असा आयुष्याचा जोडीदार मिळालेला असेल तर तो तुमच्याबद्दल एवढा पॉझिटिव्ह राहावा, तुमच्या सगळ्या गोष्टी पाहाव्यात, काय हवं आहे नको आहे त्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला हेल्प करा. एवढंच बोलून थांबते. थँक्यू सो मच. दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्या महिलांना. एवढंच सांगू इच्छितो, आता मॅडम म्हटल्या सरपंचांचं एक उदाहरण दिल्या की फक्त कामापुरतं किंवा सहीपुरतं असं वापरतं. तर तुम्ही जास्तीत जास्त जागरूक राहावं की आपल्याला आपले अधिकार काय आहेत आणि आपण नक्की समाजात कशा पद्धतीनं आपल्या अधिकाराचं अस्तित्वाची जाणीव करून द्यावी. आज पुण्यात आजच्या दिवशी महिला दिनाच्या सर्व महिलांना, कार्यालय सर्व महिलांना माझ्यातर्फे शुभेच्छा. महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वप्रथम तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 365 दिवसापैकी एक दिवस जे महिला दिन साजरा करतो, तर 365 दिवस माझ्याकडे महिला दिन साजरा त्यांना परत एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज महिला दिवस. मी माझं इंट्रोडक्शन असं करतो की श्रीमती फरजाना बिराजदार यांचा मी हजबंड. म्हणजे महिला दिवस साजरा करण्याची गरज का पडली खरं. आज ठीक आहे, आपण खांद्याला खांदा लावून ऑफिसमध्ये आहोत. समजा जवळपास 50% महिला आहेत जवळपास, पण अशी परिस्थिती 100 वर्षापूर्वी नव्हती. महिलेला शिक्षणाचा अधिकार नव्हता, मतदानाचा अधिकार नव्हता. समजा ते काम जरी करत असले तरी पुरुषाच्या तुलनेमध्ये त्यांना पगार जो आहे ते मानधन मिळायचं ते कमी मिळायचं. मग हे सगळं होत असताना युरोपामध्ये प्रथमतः याची सुरुवात झाली की काम तेच आहे, तितकंच वेळ आम्ही पण करतो महिला, मग आम्हाला पगार का कमी. मग असं तिथून जे आंदोलन सुरू झालं
ते आंदोलन 1975 पर्यंत तसंच राहिलं. आणि मी 1975ला युनायटेड नेशन्सनी ठरवलं की महिलांना सुद्धा तितकाच दर्जा असला पाहिजे जितकं पुरुषांना आहे. म्हणून मग 1975 साली हे दिवस ठरला 8 मार्च की ज्यामध्ये महिला दिवस सेलिब्रेट करायचा, इंटरनॅशनल वुमन्स डे. तर आज आपण बघतोय की शिक्षणामध्ये सुद्धा महिला आहेत आणि त्यामुळे सरकारला सुद्धा 33% आरक्षण जर द्यायची गरज पडली ती त्याच कारणास्तव की आरक्षण असेल तर ॲटलिस्ट 33% तरी महिला शासकीय कार्यालयात किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये तिथे जे राहतील. एक गोष्ट मान्य करतो मी की पुरुषाच्या जी लाईफस्टाईल आहे आणि जेव्हा महिलेची लाईफस्टाईल आपण कंपेअर करतो तर मी बघतोच आहे घरी की सकाळी उठल्यापासून जो प्रवास चालू होतो, मुलाचा डबा बनवणं, सगळं आवरणं आणि मग त्यांचं जे काही नित्य कार्यक्रम आहे, कॉलेजला जायचं किंवा ऑफिसला जायचं, ते परत करून घरी यायचं आणि घरी परत तो चक्र आहेच. तर ती एक्स्ट्रा जबाबदारी जी आहे ती महिला म्हणून तुमच्यावरती जरा जास्तच आहे आणि त्या जबाबदारी तुम्ही घेताय. म्हणूनच पुरुष जे आहे ते बिनधास्तपणे ऑफिसला येऊ शकतात, त्यांचा वेळ ते 100% देऊ शकतात आणि चांगला आउटपुट काढू शकतात. तर माझं जे काही करिअरमध्ये जे काही मी थोडंफार कमवलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने 2 महिलांचं जास्त योगदान आहे. एक तर पहिली माझी आई की जिने मला जन्म दिला, शिक्षण दिलं, चांगल्या शाळेत टाकलं, कॉलेजला वगैरे मला जाऊ दिलं आणि एका लाईनवरती मला ठेवलं. त्याच्यानंतर जो दुसरा फेज आला लाईफचा, त्याच्यामध्ये मी खूप लकी आहे की मला पार्टनर म्हणून फरजाना मिळाली आणि नंतरचा प्रवास जो आहे तो म्हणजे अभ्यास दृष्टिकोन म्हणा किंवा पुढे करिअरच्या दृष्टिकोनातून काय सगळं चांगलं करता येईल ते म्हणा, तर ते सगळं जुळून आलं. आणि तिने जे जास्त मेहनत घेतली म्हणजे ऑल्दो जर फरजानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर डिग्री करत असताना आणि ती टॉपर होती कॉलेजमध्ये जिओलॉजी विषयाची. त्याच्यानंतर थोडा ट्रॅक चेंज केला, IIT बॉम्बेमध्ये ती गेली, रिसर्चमध्ये काम केलं तिने आणि माझं इथे शिक्षणच चालू होतं आणि ती त्यावेळेस ती तिकडे PhD करत होती. ते सगळं झाल्यानंतर थोडा वेळ मला मिळाला त्यामुळे म्हणजे आणि त्या वेळेमध्ये एक प्रेरणास्त्रोत आपण म्हणूया की काहीतरी आपल्याला अचीव करायचं आहे, अचीव केल्याशिवाय आपल्याला काही पुढे भविष्य होणार नाही. तर माझं भविष्य मी हिच्यासोबतच बघितलेलं होतं त्यावेळेसच. आता हिला मिळवायचं असेल तर मला काहीतरी करणं आवश्यक आहे. BSc पर्यंत मी असं जेमतेमच ॲव्हरेजच स्टुडंट होतो, पण नंतर लक्षात आलं की अभ्यास केल्याशिवाय आपल्याला काही गत्यंतर नाही आहे आणि इतकं सध्या बाहेर कॉम्पिटिशन आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये जर टिकायचं असेल तर तुम्हाला फोकस अप्रोच असणं आवश्यक आहे. मग मला IIT काय असतं हे पण माहीत नव्हतं. जेव्हा ही तिकडे गेली तिथे जाऊन मला सांगितलं की ही एक एक्झाम असते गेट नावाची, ती पास झाल्यानंतर इथे ॲडमिशन होऊ शकतं. मग तेव्हा मी बघितलं तर गेट नावाची एक्झाम असते आणि ते सिलेबस वगैरे सगळं बघितला आणि मग फॉर्च्युनेटली तिथे माझं सिलेक्शन झालं. IITमध्ये ॲडमिशन होणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे, पण ते होऊ शकलं. तिथून ॲडमिशन झाल्यानंतर मग MPSCची ॲड आली होती मी एक्झाम पण दिली होती आणि मला माहीत पण नव्हतं, रिझल्ट पण लागलेला आहे. ऑल ऑफ सडन सेकंड इयरमध्ये असताना फोन आला की असं सिलेक्शन झालेलं आहे म्हणून. 31 तारखेला मी तिथून IIT मुंबई सोडलं, त्यावेळेस ती तिथेच होती आणि मी इकडे उस्मानाबादला जॉईन झालो. हे सगळा जो प्रवास जो झाला ज्याच्यामध्ये मला जो सपोर्ट मिळाला म्हणजे पहिल्यांदा माझ्या आईकडनं एक व्यवस्थित लाईनवरती त्यांनी ठेवलं, शिक्षण व्यवस्थित पूर्ण करू दिलं मला आणि त्याच्यानंतर जो मला सपोर्ट मिळाला फरजानाकडून, त्या सपोर्टमुळेच मी बऱ्याच गोष्टी अचीव करू शकलो. म्हणजे नुकतीच जी MPSCची एक्झामसुद्धा झाली. तर तुम्हाला माहिती आहे ऑफिसमध्येच माझा वेळ जायचा, पण ती घरी अभ्यास करायची आणि अभ्यास करताना ती मला सांगायची की हे मी वाचलेलं आहे, मग आम्ही थोडं डिस्कस करायचो आणि त्याचा परिणाम असा झाला की ते MPSCमध्ये राज्यामध्ये मला प्रथम क्रमांक मिळू शकला. तर म्हणायची हीच गोष्ट आहे की जसं आपण म्हणतो ना की प्रत्येक सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर ती स्त्री ही आहे.
जसं ऑफिसच्या स्त्री सगळ्या ज्या आहेत त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुरक्षित वातावरण तुम्ही म्हणताय खरं, पण तुमच्याकडनं सुद्धा तुझी वागणूक मिळते. म्हणजे जे काही काम सांगितलेलं आहे ते अगदी व्यवस्थित शांतपणे तुम्हीही करता. सुरुवातीला महिलांचं संख्याबळ कमी होतं, म्हणजे जेव्हा मी जॉईन झालो त्यावेळेस फक्त मला वाटतं तुम्ही आणि पाटकुलकर मॅडम दोनच महिला होत्या. मग अशा पद्धतीने मग नंतर बनसोडे मॅडम आल्या, हळूहळू सगळं स्टाफ वाढला. जवळपास आता 50% आसपास महिला आहेत आपल्या. प्रयोगशाळेच्या बाबतीत खरं तर सांगायचं हे 2 जण जे आहेत म्हणजे भुजबळ मॅडम आणि पाटकुलकर मॅडम हे सगळं व्यवस्थित बघतात. जे काही कागद आणतात मी डोळे बंद करून सही करतो. म्हणजे इतका विश्वास मला तुमच्या दोघींवरती आहे. अगदी मनापासून काम करतात. कधी वेळ पडली तर ते घरून सुद्धा ऑनलाईन राहून सुद्धा ते काम पूर्ण करतात आणि तसा मेसेज मला देतात. तर म्हणजे हे 2 वे प्रोसेस आहे. म्हणजे फक्त मीच चांगला वागतो असं नाही आहे, मी चांगले वागताय म्हणून हे सगळं गणित जुळून आलेलं आहे. तसंच मग बाकी दुसरा स्टाफ जर बघितलं तर GISचा आपल्याकडे स्टाफ आहे. OGDचा प्रोग्राम आपण घेतलेला होता म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग वर्कशॉपचा. तर त्यांचा मेन फोकस होता तो नकाशा तयार करण्याचा. या दोघींना पण मी असं सांगितलं दोन्ही मॅडमना आणि त्यांनी स्वतःहून इंटरेस्ट घेतला आणि मला वाटतं त्यांचा 20 दिवसाच्या प्रोग्रामपैकी 10-12 दिवस जे आहेत कमीत कमी ते दोघींनी हँडल केलेलं आहे. तर तेही खूप छान पद्धतीने तुम्ही सगळं करत आहात. तांत्रिक अधिकारी म्हणून शिंगाड मॅडम सुद्धा त्यांना एखादा ड्राफ्ट मी सांगितला की हे मला असं असं करून आणा, तर ते अगदी व्यवस्थित करून आणतात. क्वचितच एखादी वेलांटी इकडे तिकडे असा फरक असतो. अदरवाईज मी काय ड्राफ्ट काही तुमचा काही चेंज करत नाही. जसा आहे तसा ॲज आपण पाठवून देतो. आणि बऱ्याचदा तर ऑनलाईनच म्हणजे ते पाठवून देतात आणि मला सांगतात की सर हे पाठवलेलं आहे, OCला तुमची सही ठेवली. इतके सगळे चांगले महिला म्हणजे सहकारी जे मिळालेले आहेत त्यामुळे मला सुद्धा ऑफिसचा ताण वाटत नाही. आणि म्हणजे बाकीचे लोक असं म्हणतात की सोलापूर जिल्हा म्हणजे मोठा जिल्हा आहे आणि इथे पॉलिटिकल सुद्धा प्रेशर आहे, काम करायचं अवघड आहे. पण मला जे पाठबळ तुमच्या सगळ्यांकडे मिळालेलं आहे त्या बळावरतीच मी हे सगळं एकदम इझिली करू शकतो, कुठलाही ताण न घेता. तर असंच तुमचं सहकार्य जे आहे ते पुढेही राहू द्या. महिला दिवस म्हणजे हे काय फक्त 1 दिवसात नाही, जसं मी मागेही म्हणालो की खरं बघितलं तर 365 दिवस महिलांचेच आहे. म्हणजे हिच्याकडे बघून मी सांगू शकतो मॅडमकडे. आपण म्हणतो ना की घर जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर तशी महिला जर व्यवस्थित असेल तर घर व्यवस्थित असतं. तसंच ऑफिसचं पण आहे. ऑफिसच्या महिला जर व्यवस्थित सगळं काम केलं तर ऑफिससुद्धा स्मूथली रन होतं. तर मी फॉर्च्युनेट आहे की मला घरीसुद्धा व्यवस्थित मिळालेलं आहे सहकार्य फरदाने मॅडमकडून आणि ऑफिसमध्ये सुद्धा तुमच्या सगळ्यांकडनं तो जे सहकार्य मला बाय गॉड ग्रेस मिळालेला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांना मी धन्यवाद म्हणतो. आणि माझे इथे 2 शब्द